मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी 30 सप्टेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचं सरकारचं लक्ष्य। 4 टर्मिनल्स, 2 समांतर धावपट्ट्या आणि वर्षाला 9 कोटी प्रवासी क्षमता ही विमानतळाची वैशिष्ट्ये। खोपोली लोणावळा मिसिंग लिंकच्या कामाचा मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदेंकडून आढावा। मुंबई पुणे एक्सप्रेसवे पर्यायी रस्ता या वर्षाअखेरपर्यंत पूर्ण होणार। छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या वारसा यादीत। रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड किल्ल्याला जागतिक यादीमध्ये स्थान। मुंबई पुण्यामध्ये जल्लोष। महाराजांचे किल्ले जगाच्या नकाशावर आल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांकडून आनंद व्यक्त, तर पंतप्रधान मोदींसह पुरातत्व विभाग आणि मंत्रिमंडळामधील सहकाऱ्यांचे देखील आभार मानले। राज्यातील 11 किल्ल्यांचं किमान नीट संवर्धन होईल अशी अपेक्षा। युनेस्कोच्या मान्यतेनंतर राज ठाकरे यांचं ट्विट, जबाबदारीचं भान ठेवण्याचाही सल्ला। जयंत पाटलांनी पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद सोडलं। शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष होणार। येत्या मंगळवारी शशिकांत शिंदे पदभार स्वीकारणार। अस्वस्थपणामुळे पाटलांनी राजीनामा दिला असावा। जयंत पाटील राष्ट्रवादीमध्ये आले तर स्वागतच। जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर संग्राम जगताप यांची प्रतिक्रिया। सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश, पक्ष बळकटीसाठी हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर सोबत घेतलं। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून भूमिका स्पष्ट, तर चुकीचं वर्तन केल्यास कारवाईचाही इशारा। महापालिका निवडणुका भाजप महायुतीमध्येच लढणार। फडणवीस उदार मनाचे, कदाचित महापौर पद इतर पक्षालाही देतील। बीएमसीच्या महापौर पदावरून रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान। महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणात रोहित पवारांच्या विरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल। बारामती अॅग्रो कंपनीच्या माध्यमातून घोटाळा केल्याचा आरोप। न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास, विचारांसाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी माझी तयारी। रोहित पवारांची प्रतिक्रिया। संजय शिरसाट आज संजय राऊतांना अप्रू नुकसानीची नोटीस पाठवणार। पैशांच्या बॅगेसंदर्भात राऊतांच्या आरोपानंतर शिरसाट आक्रमक, व्हिडिओ मॉर्फ करून बनवल्याचाही शिरसाट यांचा दावा। शिरसाट महायुतीमध्ये आहेत म्हणून सेफ असं नाही, गैरप्रकार आढळल्यास आयकर विभाग कारवाई करणार। रवींद्र चव्हाणांकडून स्पष्ट, तर सत्तेत आहोत या भ्रमात न राहण्याचा सल्ला। एकनाथ शिंदे, संजय शिरसाट, संजय गायकवाड यांच्यावर नाराज। पक्षामध्ये बेशिस्तपणा चालणार नाही, शिंदेंकडून नाराजी व्यक्त। भाजप सुरक्षा कायद्याला आमचा विरोध कायम। जनसुरक्षा विधेयकावरून राऊतांची टीका, तर राऊतांना कायदा मान्य नसल्यास आव्हाड पटोले यांच्याकडून माहिती घ्यावी। केशव उपाध्ये यांचा पलटवार। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।